आज होता काकींचा वाढदिवस, तर काकी 85 इयरच्या आमच्या झाल्या आहेत. तर 85 इयरचा बड्डे सेलिब्रेशन आम्ही आज करणार होतो. तर सगळेजण आले होते, म्हणजे आमच्या 3 फॅमिली आणि परत मग त्यांचे चुलत दीर, त्यांचे मुलं मुली असे मिळून खूप जण आले होते बड्डेला. तर ओवाळीचा आता कार्यक्रम मी चालू केला होता, तर सगळ्यांनी ओवाळलं, त्यांना गिफ्ट दिलं. हिरलला पण ओवाळायचं होतं, आद्वेची मस्ती चालूच होती. आणि अशा प्रकारे केक आणला होता. केक चॉकलेटचा आणला होता, आम्ही बाहेर जाणार होतो जेवायला, त्यामुळं काय जास्त मोठा केक आणला नव्हता. मागच्या वेळेस केक खूप मोठा आणला होता, तो खूप शिल्लक राहिला होता. तर मग असं बड्डे सेलिब्रेशन चालू झालं. पण काकी विसरल्या होत्या की केक कटिंग करायचं, त्या स्वतःच टाळ्या वाजवत बसल्या होत्या, त्यामुळेच सगळ्यांना खूप हसायला आलं होतं. आणि मग सगळ्यांनी केक भरवला काकींना. आणि त्यानंतर सगळ्यांचा फोटो काढायचा कार्यक्रम चालू झाला आणि केक खायला घातला सगळ्यांनी, काकींना, बाबांनी, त्यांनी. आणि सगळेजण आले होते, म्हणजे अजून ताई आणि आमची गुड्डीताई यायच्या बाकी होत्या. ते डायरेक्ट हॉटेलमध्येच येणार होत्या. आणि मग सगळ्यांनी आम्ही पण बसून काकींबरोबर फोटो काढला, असा व्हिडिओ पण काढले मी बरेच. आणि मग आम्ही सगळेजण हॉटेलला गेलो. तर आद्वैतने चमचे घेतले आणि जे टेबलवर जोरात मारायला सुरुवात केली की ते हॉटेलवाला ओरडायलाच लागला, कारण की आजूबाजूच्या लोकांना खूप त्रास होत होता. मग सगळ्यांना सूप आणि जेवण मागवलं होतं. अशा प्रकारे आम्ही काकींचा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो होतो. मग बाहेर पडल्यानंतर आमच्या ताईने, त्यांनी फोटो काकींबरोबर काढले नव्हते ना, त्यामुळे त्यांना त्यांच्याबरोबर फोटो काढायचं होतं. पण काय होतं, बाहेरच्या एरियामध्ये फोटो काढायचा सगळा अंधार होत होता आणि त्यामुळं फोटो काय एवढे व्यवस्थित येत नव्हते. आणि रियाला पण माझ्याबरोबर व्हिडिओ काढायचा होता. मग घरी आल्यानंतर काकींना खूप असं साड्यांचं क्रेज आहे, तर काय कुणी काय दिलं आहे, कुठली साडी कशी आहे, त्यांना हलक्या आणि एकदम लाईट कलर अशा साड्या आवडतात, जास्त हेवी असं काठपदरमध्ये साड्या आवडत नाही. तर तशाच त्यांना सगळ्यांनी साड्या दिल्या होत्या. आणि ह्या साड्या पाहून त्या खूप खुश झाल्या आणि पाकिट पण ओपन करून पाहत होत्या की कुणी किती पैसे दिले आहेत.